नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली यामधील तिसरा पाठ तनया सुखं ददाती यावरती आज आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. हे सुत्त आहे मल्लिका सुत्त, संयुक्त निकाय मधील हे सुत्त असून विस्तृत भाग तर वेगळाच आहे, पण ह्या पुस्तकामध्ये जेवढा भाग दिलेला आहे त्या भागावरती आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात अशी आहे की इसवी सन पूर्व पाचशे म्हणजे ज्यावेळी तथागत होते त्यावेळी तथागत हे मिगार माता जी होती तिने जो पूर्वाराम बनवून दिला त्या विहारामध्ये विहार करत होते. तेव्हा तिथे प्रसेनजित राजा आला होता. त्या भगवंतांना वंदन केलं, त्या बाजूला बसला आणि त्यांनी चर्चा चालू असताना राजाचा एक शिपाई येतो. राजाला सांगतो की तुमची पत्नी मल्लिका देवी हिला मुलगी झाली आहे म्हणून. राजा थोडा उदास होतो आणि पुढे राजाची ती दिनचर्या पाहून म्हणजे चर्या पाहून भगवान बुद्ध त्यांना जो काय उपदेश देतात तो हा उपदेश इथे आलेला आहे. भगवान बुद्धांवरती एक आरोप केला जातो की ते स्त्री विरोधक होते, त्यांना स्त्रियांची प्रगती पाहवत नव्हती. म्हणूनच त्यांनी भिक्खुनी संघाला भिक्खुनी संघ स्थापन करण्यास विरोध केला. अशा प्रकारे त्यांचं एक आपल्याला अपप्रचार झालेला पाहायला भेटतो की त्यांना ते स्त्री विरोधी होते म्हणून अशा प्रकारचा अपप्रचार होतो, आजही होतो. त्याला हे सुत्त मला वाटतं की उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. म्हणजे संयुक्त निकायामध्ये तुम्हाला हे सुत्त मिळते. त्याच्यामध्ये म्हणतात की राणीला मुलगी झाली आहे, त्यावेळी अशी परिस्थिती होती की जर त्यावेळी म्हणून म्हणजे आताही काही ठिकाणी असेल कदाचित, माझ्या वाचनामध्ये होतं की मुलगी झाली तर तिला भ्रूण हत्या जसं म्हणतात ते केलं जात होतं, केलं जात आहे, असू शकतं आजही काही ठिकाणी. मुलींची संतती जर झाली त्यांना ठेवलं जात नाही. म्हणूनच सरकारने कायदा केला आहे म्हणजे जी आपण सोनोग्राफी करते, स्टेट्स करतात, त्याच्यामध्ये निदान सांगितलं जात नाही बाळ आहे, सुखरूप आहे किंवा त्याला काही व्यंग का असेल म्हणून ते सांगितलं जातं. पण ते मुलगा आहे का मुलगी हे सांगितलं जात नाही. त्याचं कारण तेच आहे की मुलगी असेल तर बाळ ठेवायचं नाही, मुलगा असेल तर बाळ ठेवायचं. अशा प्रकारची मानसिकता आजही काही लोकांच्या डोक्यामध्ये आहे. तर त्याला हे उत्तर आहे. भगवान बुद्धांनी भिक्खुनी संघ स्थापन करताना पण त्यांनी काही व्यवहारिक दृष्टिकोन पाहून सुरुवातीला भिक्खुनी संघ नसावा अशा प्रकारची भूमिका त्यांची होती. पण त्यालाही नंतर उत्तर त्या आपल्याला आनंद भंते आनंद यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं जी कारणं आहेत ते उत्तर आहेच आहे, व्यवहारिक कारण आहे. त्यामध्येही पण भगवान बुद्ध म्हणतात की स्त्री ही अरहंत होऊ शकते, अशा प्रकारे ते दुर्लक्षण करतात. पण विचार करा आज स्त्री किती सुरक्षित आहे म्हणून आजच्या या मानवी युगामध्ये. त्यावेळी तर जंगल युग होतं, आजूबाजूला संपूर्ण जंगल होतं, लोक हे होती. तर अशा वेळी भिक्खू संघाला घरदार त्याग करून जंगलात किंवा एखाद्या ठिकाणी जावं लागत असेल. अशा ठिकाणी जर एखादी भिक्खुणी असेल, एकटीच असेल, तर ती किती सुरक्षित होऊ शकते ह्या विचारावरती भगवान बुद्धांनी सुरुवातीला त्यांना नकार दिला होता. हा व्यवहारिक दृष्टिकोन होता. इतर बरेच महिलांचे इतर प्रॉब्लेम पण आहेत, त्याच्यावरती पण विचार करून भगवान बुद्धांनी सुरुवातीला भिक्खुनी संघ नसावा अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती. पण हे दोन मुख्य कारण लक्षात ठेवा की पुरुषांच्या शारीरिक क्षमतेसमोर स्त्रीची म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोन एक प्रकारे तो एक, आणि दुसरी महिलांची जे प्रॉब्लेम असतात, जे काही दैनंदिन असतात ते जी बघायचं त्याच्यावरती त्यांनी त्या कारणापुरतेच भगवान बुद्धांनी सुरुवातीला नकार दिला होता. पण भंते आनंद यांच्या चर्चेवरती त्यांनी ते उत्तर सविस्तर दिलेलं आहे. त्या तो प्रसंग कधी आला आपण त्याच्यावरती पण चर्चा करू. ह्याच्यामध्ये पण ते उत्तर दिलेलं आहे. भगवान जेव्हा प्रसिद्ध राजा खाली मान करून बसलेला असतो तेव्हा भगवान एक शब्द वापरतात, तनयासु सुखं ददाती द्विसु गेहंती. म्हणजेच मुलापेक्षा मुलगी बरी, सुख देते दोन्ही घरी.
तर हा उच्चार का केला भगवान बुद्धाने ते आपण पाहूया पुढे जाऊन. सावथी निदान अत्तखोरय्या पसे नदी कोसलो एन तथागतो तेन उपसकमित्वा तथागतो अभिवादित्वा एकमंतन निषेधी. म्हणजे एका वेळी त्यावेळी भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते. राजा पसंदी कोसल त्या ठिकाणी भगवंतांकडे आला. त्याने भगवंतांना वंदन केले आणि एका बाजूला बसला. आज आपण पाहतो विहारामध्ये बरेच ठिकाणी लोक येतात, तथागतांना किंवा बाबासाहेबांची मूर्ती असते, तथागतांची मूर्ती असते, त्यांना वंदन न करता ते एका ठिकाणी जाऊन बसलेले असतात. आपण हे सर्रास पाहतो. तर त्यावरती हे आलेलं आहे की आपल्याला माहिती पाहिजे की तथागतांना वंदन कसं करावं, कसं करावं. आपण जेव्हा विहारामध्ये जातो तेव्हा आपल्याला पंचांग प्रणाम केलाच पाहिजे. तिथे ही एक ट्रॅडिशन म्हणू शकतो आपण, एक प्रकारची परंपरा आहे, श्रद्धा म्हणून आपण केलंच पाहिजे. तर हा तर राजा आहे, ह्याला काय गरज होती, पण एक परंपरा आहे, भगवान बुद्धांच्या प्रति श्रद्धा आहे म्हणून त्यांनी त्यांना वंदन केलं आणि तो गपचूप एका बाजूला बसला. अत्तखो अन्यतरो पुरिसो एन रय्या पसे नदी कोसलो तेन उपसकमित्वा रय्यो पसनदिस कोसलस उपकन्नत आरोचेसी मल्लिका देवी धीतरंगी जाताती. म्हणजे इतक्यात एक माणूस राजा पसंतीकडे आला आणि त्याच्या कानाशी त्याने सांगितलं, मल्लिका देवीने कन्या रत्नाला जन्म दिला आहे. धीतरंग म्हणजे मुलगी, धीतरंग म्हणजे मुलगी, धीतरा म्हणजे मुलगा. हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी आपण दायिका असं बघतो, काही ठिकाणी बघतो. तर पालीमध्ये धीतरंग म्हणजे मुलगी, धीतरा म्हणजे मुलगा. तर त्या माणसाने काय सांगितलं की मल्लिका देवीला मुलगी झाली आहे म्हणून. एवं सुत्तम, हे ऐकून रय्या पसेनदी कोसलो अनत्तमनो अहोसी, हे ऐकून राजा थोडासा निराश झाला. कारण त्याला पुत्र हवा होता. प्रत्येकाला कुलदीपक पाहिजे असतो. तर त्यालाही ते अपेक्षित होतं की राणी माझ्या बायकोने, माझ्या मल्लिका देवीने पुत्राला जन्म द्यावा. पण त्याने ऐकलं की राणीने मुलगीला जन्म दिलाय म्हणून तो थोडा निराश झाला. अत्तखो तथागतो राजानं पसेनदी कोसलो अनत्तमनत्त विदित्वा ताय वेलायन इमा गाथायो अभासी. अत्थको तथागतो राजानं पसेनदी कोसलं अनत्तमनत्तं विदित्वा तायं वेलायन इमा गाथायो अभासी. तेव्हा भगवान बुद्धाने राजाची मनस्थिती ओळखून खालील ओळ्या म्हणजे पुढच्या गाथा त्यांनी गायल्या. इत्थिपि हि एकचिया सेय्या कोस जनाधिपं मेधाविनी शीलवती सत्सुदेवा पतितबत्ता. म्हणजेच काही स्त्रिया इत्थिपि हि एकचिया सेय्या कोस जनाधिपं, म्हणजे काही स्त्रिया पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ असतात. मेधाविनी शीलवती सत्सुदेवा पतिबता, म्हणजे त्या बुद्धिमान, सुसंस्कृत आणि पतीला समर्पित असतात. त्या सासऱ्याची सेवा करणारेही असतात. अशा प्रकारचा इथे उल्लेख केलेला आहे. मेधाविनी शीलवती सत्सुदेवा पतिपता, म्हणजे सासऱ्याची सेवा करणारी, शीलवान आहे, बुद्धिमान आहे, सुसंस्कृत आहे, पतिव्रता असतात काही स्त्रिया. भगवान बुद्ध त्या काळामध्ये आपण जर सुरुवातीला आपण बोललो मिगार माते आहेत, मातेच्या पूर्वाराम विहारामध्ये विहार करत होते असे भगवान हे असे गाथा इथं आहे. आपण सुरुवातीला बघितलं मिगार माता. मिगार माता कोण आहेत ह्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मिगार एक सासरा आहे, त्याची आई ही त्याची सून दाखवलेली आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. बुद्धांच्या धर्मामध्ये पण त्याचा रेफरन्स भेटतो तुम्हाला. तर विशाखा मातेचा अभ्यास, विशाखा ही माता आहे, ही उपासिका आहे, हिचा अभ्यास
प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे अभ्यास. ती स्त्री म्हणजे विशाखा माता आपल्या स्वतःच्या सासऱ्याला बुद्धांनी करते, बुद्धांचा उपासक बनवते. त्यासाठी तुझा उल्लेख तिचा उल्लेख मिघार माता म्हणून केलेला आहे. म्हणजे ती सासऱ्याची सेवा करणारी होती म्हणून अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला ह्या स्टोरीमध्ये आपल्याला भेटतो. म्हणून पुढे होतं तस्सायो जायती पोसो सुरो होती दिसंपती तादिसा सुभगिया पुत्तो रजंपी अनुशासती. म्हणजे तस्सायो जायती पोसो सुरो होती दिसंपंती ता दिसा सुभागियो पुत्तो रजंपी अनुशासती. म्हणजे सुरुवातीला आपण जे पाहिलं, काही स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात. त्या बुद्धिमान, सुसंस्कृत, सासऱ्या सेवा करणाऱ्या पतीला समर्पित असतात आणि त्या देवांनाही पूज्य असतात. तसंच जो शूरवीर, यशस्वी आणि राजकारणात पारंगत असेल अशा स्त्रीचा पुत्र राज्याचे उत्तम नेतृत्व करतो. म्हणजे स्त्री ही अशा पुरुषाला जन्म देते जो शूरवीर असतो, यशस्वी असतो, राजकारणामध्ये प्रवीण असतो. अशा स्त्रियांनाही, अशा पुरुषांनाही स्त्रीच जन्म देते. तर ही छोटीशी आपली कथा याच्यामध्ये दिलेला भाग आहे. तर ह्याच्यामध्ये भगवान बुद्ध प्रत्येक स्त्रीचा सन्मान करतात. ते म्हणतात की तनयासु सुखं ददाती द्विसी गेहंती. म्हणजेच मुलापेक्षा मुलगी बरी सुख देते दोन्ही घरी. ह्यावरती अजून काही आपल्या गाथा आपल्याला त्रिपिटकामध्ये भेटतात. त्याच्यामध्ये भगवान बुद्ध स्त्री कशी महत्वाची आहे, ती कशा प्रकारे दोन्ही घरामध्ये व्यवस्थितपणे सांभाळून दोन्ही घर कशी सांभाळते, माहेरचंही आणि सासरचंही, ह्याचा उपदेश भगवान बुद्धांनी त्रिपिटकामध्ये बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. पण आजचा आपला हा जो पाठ आहे, 10वीचा जो पाठ आहे, तो त्याच्यामध्ये एवढ्याच गाथा असल्यामुळे आपण त्याच्यात जास्त विश्लेषण करणार नाही आहोत. कारण विद्यार्थ्या पण ते समजलं पाहिजे की काही आहे, इतर जर केलं तर तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल. म्हणून आजची ही तनया सुखं ददाती ही गाथा आपल्याला समजली असेल असं मी गृहीत धरतो. आणि आपण या गाथेवरती भविष्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो एक विषय आपण घेतलेलाच आहोत की भगवान बुद्ध हे स्त्री विरोधी नव्हते. हा विषयावरती आपण एक दिवस नक्कीच व्हिडिओ बनवणार आहोत. तुर्तास आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपण जरूर कमेंट करावी. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून इतर जे विद्यार्थी आहेत त्यांनाही ह्या अभ्यासाची माहिती होईल. ते या पाली भाषेमध्ये इंटरेस्ट घेऊन अभ्यास करायला सुरुवात करतील. तुर्तास आपली रजा घेतो. हे जे धर्मदान आहे, जे ज्या प्रकारे दान आहे, जी दान पारमिता आपण माझ्यासाठी पूर्ण करण्यासाठी आपण मला सहकार्य करतो, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. आपल्या सर्वांना सुख, समाधान आणि आपलं इच्छित ते प्राप्त हो यासाठी मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि आपल्याला शेवटची विनंती आहे की आपलं हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचवा. जे अभ्यास करू इच्छितात त्यांनाही हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. आपण पुढच्या भागामध्ये लवकरच भेटणार आहोत. इयत्ता 9वी किंवा 8वीच्या पुस्तकावरती जे काय सूत्र आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम.